माझी गाय आजारी आहे. 4 दिवसांनी डॉक्टर येतोया आणि सुटून जातोया. काहीच फरक पडत आलं. गोडवर चालवली काय ना दूध पिली ना. आता तर पण तुमचीच पडली यार. अरे एखादे बोल दाखव. आपल्या गावच्या पाराजवळ एक मोर राहते. काम करत होती. बिचारा फोटो कधी हा मी पण ऐकलंय बुवांचं फरक पडतोय. आमच्या शेताच्या मोराला एक काम पडला होता. बुवानं त्या मोराला अंगारा लावलं. पोरगा दुसऱ्या दिवशी उड्या मारला. आता मग दुसरा सांगलंच नाही तू माझ्या कपिलेला. बरी व्हायला पाहिजे ना माझी गाय. ठाकर या रानाची पाखर. आम्ही ठाकर या रानाची पाखर. आम्ही ठाकर या रानाची पाखर पाखर. आम्ही ठाकर या रानाची पाखर पाखर. त्या बुवा बाबाच्या नादी न लागता गाईला दवाखान्यात डॉक्टरांकडून उपचार केले असते तर गाई बरी झाली असते. आणि त्या बुवा बाबांनी दिलेल्या अंगाराचाही काही उपयोग झाला नाही. अगं कपिले उठ ना गं. काय झाले तुले? अशी का पडले? अरे माझ्या भावानं लवकर या माझी कपिला बघा. उठतच नाहीये. हे गणप्या घाबरू नका. मी आत्ताच डॉक्टरास बोलून आणतो. अरे बा काय झालं कपिलाला? त्याचं पोट एवढं कशाला फुगलंय? काय माहित रे बाबा मला तरी. तिचं पोट एवढं कशाने फुगलंय? आता डॉक्टरच सांगल. काय झालं गणपती? कशासाठी मला बोलवलं? काय म्हणता साहेब? माझ्या गाईचे पोट खूप फुगले आहे. थांब मी हिची तपासणी करतो. डॉक्टर गायला चेक करते. गाय गेले असं सांगतात. कपिले उठ ना गं. काय झालं तुला? उठ ना गं. उठ ना गं. पण रडू नको. थांब आपण गाईचे पोट खूप फुगलेले आहे. आपण तिचे पोस्टमॉर्टम करू. म्हणजे काय झालं ते लगेच कळेल. डॉक्टर गाईचे पोस्टमॉर्टम करतात आणि तिच्या पोटामधून खूप सारे प्लास्टिक निघते. अरे गणपे लय वाईट झालं रे. व्हायला पाहिजे होतं. आपण जर का वल्ला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा करून टाकला असतो मग कपिले स्वतः जसं झालं नसतं. गायला रोज चालायला कुठे ना होतास? डॉक्टर साहेब मी आता माझ्या गाईला सकाळच्याला रस्त्याच्या कडेनं करायला सोडत होतो. तर चांगली झुकून येत होती. अरे तुम्हाला माहित आहे का हे सगळं कशामुळे झालं? गाईच्या पोटातून एवढे प्लास्टिक कशामुळे निघाले याचा विचार करा. आपण दररोज प्रत्येक कामासाठी प्लास्टिक कॅरी बॅग वापरतो. भाजी आणायला किराणा आणायला प्लास्टिक पिशवी घेतो आणि त्यानंतर त्याच पिशवीत आपण घरात कचरा खरकटे उरलेले अन्न रस्त्याच्या कडेला फेकतो. जनावरे अन्नाच्या वासाने पिशवीतील पदार्थ खाण्यासाठी धडपडतात. आणि अशाच तुझ्या कपिलाबाबत झालं. म्हणून आजपासून आपण सर्वांनी प्रतिज्ञा करूया. सर्वजण कापडी पिशवी वापरूया. प्लास्टिकला हद्दपार करूया. धन्यवाद. छान 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 अतिशय